कर्जत तालुक्यातील नेरळ ग्रामपंचायतीत जलजीवन मिशन योजनेअंतर्गत पाणी पुरवठ्यासाठी आणून ठेवलेल्या पाईपच्या साठ्याला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे। मोहाची वाडी येथे साठवून ठेवण्यात आलेले हे पाईप सुक्या गवताला लागलेल्या आगीमुळे जळून खाक झाले आहेत। दरम्यान नेरळजवळील मोहाची वाडी परिसरात जलजीवन मिशनच्या कामासाठी मोठ्या प्रमाणात पाईपचा साठा करून ठेवण्यात आला होता। उन्हाच्या तीव्रतेमुळे परिसरातील गवताने अचानक पेट घेतला। ही आग वाऱ्यामुळे वेगाने पसरली आणि थेट पाईपच्या साठ्यापर्यंत पोहोचली। पाईप प्लास्टिकचे असल्याने आगीने रौद्ररूप धारण केले आणि काही वेळातच मोठ्या प्रमाणात साठा जळून खाक झाला। दरम्यान आगीची माहिती मिळताच नेरळ ग्रामपंचायतीच्या कर्मचाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली। परिस्थितीचे गांभीर्य ओळखून कर्मचाऱ्यांनी तत्काळ पाण्याचे टँकर मागवले। स्थानिक नागरिकांच्या मदतीने आणि कर्मचाऱ्यांच्या अथक परिश्रमाने आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले। कर्मचाऱ्यांनी दाखवलेल्या सतर्कतेमुळे आगीचा प्रसार अधिक होण्यापासून रोखला गेला आणि मोठा अनर्थ टळला। या आगीत नेमके किती रुपयांचे नुकसान झाले याचा अधिकृत आकडा अद्याप समोर आलेला नाही। मात्र घटनास्थळावरील दृश्य पाहता मोठ्या संख्येने पाईप निकामी झाले असून योजनेच्या कामाला यामुळे खीळ बसण्याची शक्यता वर्तवण्यात येते। कर्जत लाईव्हसाठी महेश भगत, नेरळ।